नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज या ठिकाणी धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा खऱ्या अर्थाने या ठिकाणी विजय झालेला आहे आणि शेतकऱ्याचा तळतळ या काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांना आमदारांना लागलेला आहे। जेणेकरून एवढे वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीची 40 वर्ष सत्ता होती, पण शेतकऱ्याला 1 रुपया त्यांनी खात्यावर दिला नव्हता। पीएम किसान योजनेच्या मार्फत शेतकऱ्यांना मिळालेले पैसे आणि किसान म्हणजे शेतकऱ्यांच्या बायकांना मिळालेले 1500 रुपये लाडके बहिणीचे, यामुळे या भाजपचा या ठिकाणी विजय झालेला आहे। आणि आमची गोरगरीब जनता या भाजप शिवसेना आणि सर्व मित्र पक्षांना, संघटना असेल, बळीराजा शेतकरी संघटना असेल, सगळ्यांच्या वतीनं सत्यजित देशमुख यांना भरघोस मतानं वाळवा तालुक्याच्या पट्ट्याने या ठिकाणी निवडून दिलेला आहे। वाळवा तालुक्याचा ऊसाचा पट्टा असल्यामुळे शेतकऱ्यावर वेळोवेळी 40 वर झालं आंदोलनामुळे दर मिळत नव्हता आणि मानसिक नाईक हे विद्यमान कारखान्याचे चेअरमन होते। शेतकरी लोकांनी त्यांना घरात बसवलेलं आहे। आता तरी त्या साखर सम्राटांनी जेवढे आहेत त्यांनी बुद्धी घ्यावी आणि शेतकऱ्यांना ऊसाला चांगला दर मिळावा आणि शेतकऱ्यांच्या महिला म्हणजे लाडक्या बहिणी यांना पीएम किसान मधनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणीला येणारं भाजप सरकार 2000 रुपये जास्त देणार आहे। त्यामुळे ही सरकार आता काही 10-20 वर्ष हलणार नाही, परंतु विरोधकांनी याची दखल घेऊन आता तरी जमिनीवर आलं पाहिजे। सत्यजित भाऊ भेटत नव्हते असं काही नाही, विरोधकांना सत्यजित भाऊ भेटत नव्हते, सर्वसामान्य जनतेच्या मयत झालेल्या लोकांना हे गाठीभेटी ते घेत होते, संपर्कात होते। या ठिकाणी अवाढव्य मोठी यंत्रणा असताना काँग्रेस राष्ट्रवादीची सत्यजित भाऊ यांच्या पाठीमागं गोरगरीब शेतकरी आणि सामान्य वर्गानं सत्तूभाऊंना निवडून दिलंय। बरं 5000 आले असते तर आम्ही म्हणलो असतो काटावाले, पण 10-20 हजाराच्या लीडनं फरकानं यांना धूळ 22,000 23,000 यांना धूळ चारलेले आहे। त्यामुळे सत्यजित भाऊ ह्या पट्ट्यामध्ये आणि पलीकडे अतुल भोसले सुद्धा या ठिकाणी निवडून आलेत। दोघंही जोडगोळी चांगली सर्वसामान्यांची कामं करणार आहेत। त्यामुळे भाजप सरकारला आमचा या ठिकाणी पाठिंबा आहे, परंतु येणाऱ्या काळात ऊसाला दर सुद्धा या सरकारनं द्यावा म्हणून आम्ही सर्व शेतकरी संघटना भाजप शिवसेना आणि मित्र पक्षांच्या पाठीमागे आहे। एकच